ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। नमस्कार. सर, आपलं नाव सांगा. माझं नाव योगेश वसंत खिलारे, राहणार काशीगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आज तारीख आहे 3/4/2019. बरोबर आहे. हां, बरोबर आहे. तर आपण इथं तुमच्या मिरच्या प्लॉटमध्ये हो, ही कोणती व्हरायटी आहे मिरचीची? हे सोनल जातीची व्हरायटी आहे. सोनल जातीची. सोनल. तुम्ही या मिरची लागण कधी केली? ही लागण 12 फेब्रुवारी 2019. आज आहे 3/4/2019. बरोबर 50 दिवस झाले आज. हां, 50 दिवसाचा प्लॉट आहे. 50 दिवसाचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटला तुम्ही ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट या कंपनीचे काय काय प्रोडक्ट वापरलेत? त्याला आपण प्रीमियम, ग्रो, नायट्रोकिंग आणि ब्लूम. तर मोठ्यानं सांगा. प्रीमियम, नायट्रोकिंग, ब्लूम हां. आणि हे ग्रो प्रीमियम. तुम्ही प्रीमियम ड्रिपनं सोडलं. सुरुवातीला काय केले आपण, ग्रो आणि नायट्रोकिंग सुरुवातीला 300 मिलीची ड्रेंचिंग घेतलेलं आहे. 200 लिटरला 300 मिली वापरलेला आहे. हां. आणि नंतर काय केलं, प्रीमियम अर्धा लिटर, ग्रो अर्धा लिटर आणि नायट्रोकिंग अर्धा लिटर असं एकदा सोडलेलं आहे. ड्रिपनं सोडलेलं आहे. सोडलेलं आहे. तर ह्याचा रिझल्ट काय वाटला तुम्हाला? रिझल्ट तर काय एक नंबर आहे. प्लॉट तर तुम्ही बघताय आज सध्या काय. बघतोय. ती काय सांगायची गोष्ट नाही, बरं. लगे लक्षात येते. ही व्हरायटी कोणती? ही व्हरायटी सोनल जाते. जरा दाखवा मिरच्या. प्रत्येक झाडाला का नाही मिरची. आता एक अजून 50 दिवसाचा प्लॉट आहे. अजून एक 2-4 दिवस कमी जाईल तरी काय. आता हे थोडं सेटिंग आहे. हे बघा, हे दिसतंय. हां, हे बघा इकडे ह्याला पण म्हणजे व्यवस्थित दिसते. इकडे जरा उन्हामुळे का नाही. म्हणजे अजून 4-8 दिवसात का नाही जरी चक्कर म्हणजे 2 महिन्यात तुमचा प्लॉट चालू होतोय. 50 दिवसात आज तोडा होईल. बरोबर आहे. जरा तोडा बरं मिरच्या ह्याच्या. मोठ्या तोडा बघा. घ्या बरं हातात. तर अशा मिरच्या दाखवा बरं सगळं. अशी मिरची आहे. अशी मिरची बरोबर. कलर वगैरे, शायनिंग वगैरे सध्या तोडायला आली मिरची. तोडायला आली. शायनिंग वगैरे चांगली, एक नंबर शायनिंग. तर तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहे? हो, 100% समाधानी. बाबर सर, तुम्हाला काय वाटतं? प्लॉट भारी आहे, मस्त आहे, एकदम मस्त प्लॉट आहे. तर सर ह्या एवढं टेम्परेचर आहे सध्या, ह्या टेम्परेचरला असा प्लॉट शक्यच नाही. असा प्लॉट शक्य नाही. असा प्लॉट ह्या टेम्परेचरला तर शक्य नाही. आसपास कुठं प्लॉट आहे का असा? आसपास आहे, पण रासायनिक आहे, त्यामुळे कसं आहे, असे म्हणजे आपले एक 50% ह्याच्यापेक्षा प्लॉट आहेत. ह्याच्यापेक्षा 50 दिवसाची लागण आहे काय दोघा तिघाच्या आमच्या. बरं. पण याचं जसं 100% आहे का नाही, ते 50% जसा प्लॉट दिसतो असे कुणाचेच नाहीत प्लॉट. नाही, असं एक झाड पण बघायला मिळणार नाही. बरं. आता काय झाड आपली कंबरला लेवल आहे आणि ही छाती लेवलला जाईल असा अंदाज. एक महिन्याभरात का नाही, एक छाती लेवल नाही येणार. तुम्ही परत ज्यावेळी असं फुटवा वगैरे ह्याला भरपूर आहे. फुटवा काय एक नंबरच आहे. खालनं 10-15 फुटवा खालनं बुडापासून आहेत. फुटवा पण नंबर आहे. कुठलं पण झाड बघा, काय फुटव्याला काय असं अडचण नाही. तर हे प्रोडक्ट इतर शेतकऱ्यांनी पण वापरावं का? 100% वापरा. तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे मी. तर मला सगळ्या शेतकऱ्यांनी वापरून एकदा कोण बघावं हे काय बघावं नेमकं काय आहे. कारण माझ्या एक नंबर म्हणजे खर्चामध्ये इतकी बचत झाली का नाही, मला 75% खर्च कमी लागलेला. 75% खर्च कमी वाचलेला आहे माझा. तर तुम्ही मिरचीला रिझल्ट मिळाल्यामुळे आता तुम्ही बागेला पण वापरले? आता वाद नाही, डाळिंबाला मी वापरलेला आहे. द्राक्षाला आता टाकून घेतले, बाग धरले तुम्ही? हो, बाग धरली. तिथून पुढे आता ग्रीन प्लॅनेट वापरणार बागेला? 100% करणार. 100%. द्राक्षाची बाग आहे का आपली? द्राक्ष आता लागण आहे माझी. लागण आहे, त्याला सुद्धा तुम्ही वापरणार. पहिल्यापासून वापरणार आपण. पहिल्यापासून वापरणार टोटल ग्रीन प्लॅनेट. हो, टोटल. अच्छा. तुम्हाला काय म्हणजे ह्याचं म्हणजे रासायनिक न वापरल्यामुळं
तुमच्या उत्पादनात काय म्हणजे वाढ कमी कमतरता येते असं काय वाटतं? नाही कसं आहे माहिती का, ह्या प्लॉट बघून किंवा झाडं बघून हा. असं वाटत नाही की उत्पन्नात कमी नाही, आहे. शेतकरी एक समज आहे रासायनिक नाही वापरलं तर उत्पादन कमी निघेल, त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही मला नाही वाटत तसं. वाटत नाही. अजिबात नाही सेंद्रिय पद्धतीने एक नंबर उत्पादन निघू वाटत. शकतं. एक नंबर निघणार. काय झालंय सर की आपलं हे रासायनिक जे आहे का हा. नाही, त्याला जरी वापरलं तरी त्याला वरनं स्प्रे पण भरपूर घ्यावं लागतात काय. स्प्रे पण भरपूर घ्यावं लागते. पण ह्याला कसं आहे, रोगच येत नाही असं मला म्हणायचं आहे की आपल्या औषधाची रासायनिक वापरल्यानंतर तुम्हाला असं म्हणायचं की रोग कमी येते. रोग कमी म्हणजे 75% कमी येतात. कमी येते. त्यामुळं स्प्रे मध्ये खर्चात बचत होती बरं का. स्प्रे मध्ये खर्चात बचत. हो, ह्यात पण काय अडचण नाही की 100% आपला 75% फायदा आहे बा, एवढं मला कळतं. ठीक आहे सर, तुम्ही आमच्या सेव्ह द मदर अर्थ या मिशनमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद.